आज दिवाळी आहे, मजा नाही हो. सोयाबीन पहा, नुसतं फुसकट. पराठीला कापसाला फक्त 4-5 बोंड हात. 15 दिवसापासून KYC होत नाही. हजारो फॉर्म सेतूवर पडून आहे. अशी कशी ऑनलाईन होत नाही? सगळं जग नेटवर चालू आहे. शेतकऱ्यांची वेबसाईट बंद कशी? आणि खरंच दर 2 महिन्याला KYC करणं गरजेचं आहे का? शेतकऱ्याच्याच अकाउंटला होल्ड कसं काय? की हे नवीन अडवणूक करायचे धंदे आहे? फक्त मजुराची दिवाळी आहे, शेतकऱ्याचा सुपडा साफ. माझं भागेल हो, ऊस आहे 10-15 एकर, एक गेलं तर एक शिल्लक. पण बाकी छोट्या शेतकऱ्याचं, एका पिकावर अवलंबून असणाऱ्यांचं कसं? याच्यात दाणे नसल पण रानातून काढावं तर लागेल ना. खर्च तेवढाच येतो. पुन्हा तेच बे. निसर्ग आणि मुख्यमंत्री दोघंही सारखेच आहे. दोघंही लफंडर. शहरात कॉम्पिटिशन चालू असेल तिकडं त्यानं 10,000चे फटाके आणले, मी 15,000चे आणतो. इकडं कसं कॉम्पिटिशन करावं? दादा, दिल्लीला जायच्या अगोदर पहिले शेतकऱ्यासाठी निर्णय घ्या हो. कारण आमचा कोणावर भरोसा नाही आणि हे सरकार तुमच्या फटाक्याशिवाय आगोटत बी नाही. आता शेतकऱ्याचे फटाके रस्त्यावर येऊन या आंधळ्या भैऱ्या सरकारच्या बुडाखाली फोडून आवाज काढू. पुढच्या दिवाळीपर्यंत शेतकरी समृद्ध झालाच पाहिजे. तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जय जवान, जय किसान.